ही एक ट्रिक वापरून जर का तुम्ही पुरणपोळी बनवली तर पुरणपोळी फुटणार नाही आणि पहिल्यांदा बनवत असाल तर परफेक्ट जमेल। तर इथं 1 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। याला मी स्वच्छ धुवून घेते व त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला साधारण 15 मिनिटं मी भिजत ठेवणार आहे। त्याच्यानंतर कुकरमध्ये आपण ती डाळ काढून घेऊया। त्याच्यामध्ये हळद आणि तेल टाकायचं आहे। आता गॅस चालू करून कुकरच्या शिट्ट्या होऊन देऊ। साईडला इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं मीठ आणि हळद टाकून छान असं घट्ट आपण कणिक मळून घेणार आहोत। इथं कणिक आपल्याला थोडीशी घट्टच मळायची आहे कारण आपण याला भिजत ठेवणार आहोत। थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घेतली व मोठ्या भांड्यामध्ये कणिक बुडेल एवढं पाणी घालून हे साधारण 5 मिनिटं आपण त्याला भिजत ठेवणार आहोत। इथं कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कणिक पण इथं छान भिजलेली आहे। परत एकदा थोडंसं तेल लावून याला छान असं मळून घेऊया। 2-3 वेळा तेल लावून छान असं मळून झाल्यावर आपण त्याला साईडला ठेवायचं आहे। आणि इथं आपली डाळ पण छान अशी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही, एकदम छान शिजलेली आहे। याचं आता पूर्ण पाणी निथळून घेऊया व एका कढईमध्ये डाळ आणि गूळ घालून याला छान असं शिजवून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ आणि मी वेलचीची पूड टाकलेली आहे। छान असं मॅशरनी मॅश करून घेतलं तर तुम्हाला हे पुरण यंत्रात फिरवून घ्यायची गरज नाही। वाटत असेल तर तुम्ही हे असं पुरण यंत्रामध्ये फिरवून घेऊ शकता। पिठाचा नॉर्मल छोटा गोळा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये बसेल एवढं पुरण घालायचं आहे। छान असं त्याला पॅक करून थोडंसं असं थापून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। तव्यावर दोन्ही बाजूनी छान अशी पुरणपोळी भाजून घेऊया। बघा कशा टम्म पुरणपोळ्या फुगलेल्या आहेत, एकही पुरणपोळी फुटणार नाही। आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा।